हॅलो, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी सायली. आज आपण शिकणार आहोत रवा डोसा कसा बनवायचा. रवा डोसा हा 4 वाट्या रवा घ्यायचा आहे. बारीक रवा असला तर चांगलीच गोष्ट आहे. बारीक रवा 4 वाट्या घ्यायचा आणि 2 वाटे म्हणजे त्याच्या अर्ध आपण दही घ्यायचं आहे. दही हे 2 वाटी घ्यायचं आहे आणि मग थोडं दही टाकून आपण त्याला मिक्स करून घ्यायचं. पूर्ण असं मिक्स करून घेतलंच पाणी टाकायचं. थोडं पाणी टाकून थोडंसं पातळ बॅटर करायचं आणि नंतर मिक्सरला लावायचं, जेणेकरून रवा, दही आणि पाणी सगळे एकजीव होईल आणि एक चांगलं स्मूथ असं बॅटर तयार होईल. अशाप्रमाणे जास्त पण असं पातळ करायचं नाही. आपला जसा रवा डोसा असतो ना, डोस्याचं बॅटर तशा टाईपमध्ये करायचं. जास्त पण असं पातळ केल्यास मग येणार नाही, उलटल ते. असं आपण आता चटणी बनवणार आहे. त्याच्यासोबत थोडे शेंगदाणे, जिरे, लसूण, कढीपत्ता फोडणीला टाकायचा, थोडं दही आणि हिरवी मिरची, कोथिंबीर एवढंच. आणि पेस्ट करून 1 नंबर अशी चटणी लागते. आणि फोडणीला थोडेसे जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि हळद एवढंच वापरायचं आहे. बाकी काहीसुद्धा वापरायचं नाही. आणि ते तसेच टाकायचं, कारण की दही असल्यामुळे ते फुटू शकतं. त्यामुळे जास्त असं गॅसवर ठेवायचं नाही, लगे काढून टाकायचं त्याला. फक्त फोडणी होऊपर्यंत 2 मिनटं गॅसवर ठेवायचं चटणीला. हे पहिला डोसा जे आहे ना, ते तेलामध्ये करायचा, जेणेकरून आपला हा बिटाचा तवा आहे. बिटाच्या तव्याला जास्त असं स्टिक नसतं. त्यामुळं आधी तेल टाकून एक साधा डोसा करायचा, नंतर बिना तेलाचा केला तरी छान होतो. नंतर तेल न टाकता छान असा डोसा फिरवून घ्यायचा आणि नंतर त्याच्यावरून थोडं असं तेल टाकायचं, जेणेकरून ते चिटकणार पण नाही आणि खायला असा कुरकुरीत सॉफ्टमध्ये पण लागेल. आणि याच्यावर आपण थोडंसं असं शेंगदाण्याची चटणी वगैरे पण टाकली तरी खूप छान लागतं. पण मी चटणी बनवली म्हणून मी काय ते दुसरी चटणी नाही टाकणार. आता हे रवा डोसा झटपट आणि एकदम असं मूड स्विंग्स वगैरे झाल्यास कसं आपण खातो कुठला पण डोसा, अचानक इडली पण रव्याची खूप छान होते. पण त्याच्यापेक्षा इझी म्हणल्यास रवा डोसा खायची इच्छा झाली की सरळ रवा डोसा करायचा. 10 मिनटाची प्रोसेसमध्ये गरमागरम डोसा, चटणी, बस, बाकी काय नाही. हा बिटाचा तवा 1 नंबर आहे, ज्याने म्हणजे असं चिटकत नाही, काय नाही आणि असं क्रंची पण होतो. आपला नॉनस्टिक तव्याला कसं त्याच्यात मिक्स होतं ना ॲल्युमिनियम वगैरे, त्यामुळे त्याचे जरा असं ते टाळच करायचे. आपला बिटाचा तवा आणला की एकदा आपण घेतला की त्याला परत बघणंसुद्धा लागत नाही. त्याच्यावर असं किती पण काय होऊ देत, पण त्याच्यावर प्रत्येक गोष्ट अशी छान होते. रवा डोसा असो, साधा डोसा असो, उत्तप्पा, प्रत्येक गोष्ट असं चिटकणार नाही, त्याला खूप छान होतं. त्यामुळं हा डोसा मला आवडतो, त्यामुळे मी त्याच्यावर करते. आणि हे आपले झाले तयार रवा डोसा विथ चटणी. गरमागरम रवा डोसा आणि चटणी 1 नंबर कॉम्बिनेशन. एकदा नक्की करून. लहान मुलांसाठी हा 1 नंबर नाश्ता आहे. झटपट, पौष्टिक आणि क्रंची 10 मिनटात बनणारा हा आपला रवा डोसा. माझ्या चॅनलवर आल्याबद्दल तुमचं धन्यवाद.